नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, न्यायदानाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की फक्त न्याय देऊन चालत नाही, तर न्याय दिला हे लोकांना दिसलं सुद्धा पाहिजे. हे का दिसणं गरजेचं आहे? दिसणं यासाठी गरजेचं आहे, लोकांचा न्यायपालिकेवरचा जो विश्वास आहे तो विश्वास अबाधित राहावा. म्हणून हे दिसणं गरजेचं आहे की न्याय झालेला आहे. आज जजेस लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत. आज जजेस लोकांच्या अशा प्रकारच्या अपॉइंटमेंट होत आहेत. जज झाल्यानंतर, जजची रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या ज्या अपॉइंटमेंट होत आहेत, याच्यावरनं लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास पुढे चाललेला आहे. मित्रांनो, हा जो विश्वास आहे हा सध्याच्या जजेस लोकांनी कमावलेला नाही आहे. यांच्या निर्णयानुसार लोकांचा विश्वास आलेला नाही आहे. ठीक आहे, हा विश्वास कमवण्यासाठी आपल्या ज्युडिशरीमध्ये कित्येक जजेस लोकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. रिटायरमेंट नंतर कुठले पद वगैरे मिळवायचं तर विषय सोडून द्या, पण जे त्यांच्या हक्काचं चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे पद होतं, म्हणजे सिनियरिटीनुसार ज्या जजेस लोकांना चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे पद मिळायला पाहिजे होतं, फक्त आणि फक्त इंदिरा गांधी चुकीचं वागत होत्या, त्यांचा विरोध करून त्यांनी ज्युडिशरीचा विश्वास कमावला आणि स्वतःचं जे त्याग आहे तो त्याग, आपलं पद जे आहे ते पद त्या लोकांनी गमावलेलं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांचं जे बलिदान आहे, जो त्याग आहे, याचा परिणाम म्हणून आज लोकांचा ज्युडिशरीवरचा एवढा विश्वास वाढलेला आहे. या विश्वासाला तडा देण्याचं काम आज कुठेतरी जजेस लोकांकडनं होत आहे. आज ह्याच्यावर चर्चा करणं फार जास्त गरजेचं आहे. मी तुमच्या सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. महत्वाचा विषय कशासाठी आहे? ऑनरेबल आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, चंद्रचूड साहेब, यांनी त्यांच्या गावी बोलत असताना पुणेमध्ये, म्हणजे पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये, त्यांनी असं सांगितलं की राम मंदिराचा जो प्रश्न होता, हा प्रश्न सोडवण्यासाठी जेवढे सगळे पुरावे कोर्टासमोर आले होते, इतके वर्ष झालं केस चालू आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये ज्या वकील लोकांनी योगदान दिलं, ज्या सगळ्या जजेस लोकांनी योगदान दिलं, सगळे पुरावे जे कोर्टासमोर घेतले होते, ह्या पुराव्यानुसार आम्हाला काही मार्ग सापडत नव्हता. आपल्या देशामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार आम्हाला काहीच मार्ग सापडत नव्हता. आपल्या देशामध्ये जे भारताचं संविधान आहे याच्यानुसार आम्हाला काहीच मार्ग सापडत नव्हता. मग मी देवाला विचारलं की देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव. मग देवाने मला मार्ग दाखवला आणि देवाने दाखवलेल्या मार्गानुसार देवाच्याच बाजूने मी निर्णय दिला. ठीक आहे, हे जे बोलण्याची जी पद्धत आहे ही पद्धत फार चुकीची आहे. जर देवच केसमध्ये पार्टी असेल, तुम्ही त्याचंच ऐकलं, त्याच्यानुसारच तुम्ही निर्णय दिला, तर हे मात्र फार चुकीचं आहे. मित्रांनो, राम मंदिराचा जो निर्णय आहे तो निर्णय योग्य आहे का? तर तो फार योग्य आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं, न्याय होणं आणि न्याय झाला असं वाटणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. न्याय झाला का? तर झाला. तुम्ही म्हणाल सर न्याय झाला असं तुम्ही, म्हणजे तुमचं मत असं कशामुळे आहे? जर जस्टिस साहेबांनी अशा गोष्टींचा विचार करून देवाचा ऐकून फक्त निर्णय दिला तर न्याय झाला असं कसं म्हणता येईल? जर पुरावे ऐकले नाहीत, संविधान ऐकलं नाही तर. ठीक आहे, न्याय झाला ह्याच्यासाठी म्हणता येईल की अशा प्रकारचे प्रश्न उपस्थितच व्हायला नाही पाहिजेत. ठीक आहे, कुठल्याच देवाला हे अजिबात आवडणार नाही, प्रभू रामचंद्रांना आवडणार नाही किंवा अल्लाला आवडणार नाही की आपल्या नावावर, प्रभू रामचंद्राच्या नावावर जर निष्पाप लोकांचा बळी दिला जात असेल, गरोदर महिलांना म्हणजे मारून टाकलं जात असेल, एखाद्या महिलेला दगडावर ठेचून मारलं जात असेल, तिच्या लहान म्हणजे काही महिन्याच्या मुलाला जर दगडावर ठेचून मारलं जात असेल प्रभू रामचंद्राच्या नावावर, एखाद्या व्यक्तीला झाडाला बांधून उसाने मारलं जात असेल, मरेपर्यंत मारलं जात असेल आणि रामाच्या घोषणा दिल्या जात असतील, तर हे याच्यापेक्षा मोठा रामाचा अपमान दुसरा कोणता असत नाही. अल्लाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. ठीक आहे, कुठल्याही समाजाचा देव असू द्या, जर देवाच्या नावावर जर तुम्ही दुसरं कुणाला मारत असाल, निष्पाप लोकांचा जीव घेत असाल, तर कुठल्याही देवासाठी याच्यापेक्षा अपमानजनक गोष्ट कोणती नसते. त्यामुळे हा प्रश्न सुटणं फार गरजेचं होतं. ठीक आहे, तो प्रश्न सुटला म्हणजे न्याय झाला असं आपल्याला म्हणता येईल. पण न्याय झाला जजेस लोकांच्या अशा प्रकारच्या स्टेटमेंटवरनं न्याय झाला हे मात्र लोकांना वाटत नाहीये. जे 5 जजेस होते, ठीक आहे, 2 लोक चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले. हे 2 लोक चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे झाले निर्णयांमधले दिल्यानंतर, हे काही देवाच्या कृपेने झालेले नाही आहेत. ठीक आहे, हे भारतीय संविधानानुसार झालेले आहेत. जे अगोदरचे जे जजेस होते सुप्रीम कोर्टाचे, ज्यांनी त्याग केलेला आहे, त्या लोकांच्या निर्णयानुसार हे लोक चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले. जे त्यावेळेसचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, ज्यांनी रामाच्या ह्याच्यामध्ये निर्णय दिला बाबरी मस्जिदचा, तर ते आज राज्यसभेचे त्याच्यामध्ये सदस्य होऊन बसलेले आहेत. राज्यसभेचे सदस्य पदाची सीट घ्यायची काय गरज होती? ठीक आहे, दुसरे जे आहेत ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचे, त्याच्यामध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलचे चेअरमन होऊन बसलेले आहेत. ठीक आहे, एक जे राहिलेले जे 5वे जज आहेत ते गव्हर्नर होऊन बसलेले आहेत. म्हणजे कुणी गव्हर्नर होतंय, कुणी राज्यसभेचा सदस्य होतंय, कुणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचं हे होत आहे. ठीक आहे, ही जी पद्धत आहे याच्यानुसार लोकांना यांच्या निर्णयावर संशय घेण्याला जागा निर्माण होते.
ठीक आहे, जजेस लोकांनी अशा प्रकारच्या अपॉइंटमेंट्स घेऊन, ठीक आहे, तुम्हाला जर प्रायव्हेट आयुष्य जगणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही ज्युडिशरीमध्ये जायला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे माझा एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याचा मला फोन आला. मी नेहमी क्लासमध्ये ही घटना सांगत असतो आणि त्याने मला असं सांगितलं की सर, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही ज्युडिशरीचे क्लास घेता, तुम्ही सांगाल ते गोष्ट करायला तयार आहे, तुम्ही शिकवल ते प्रत्येक लेक्चर ऐकायला तयार आहे, सगळे कष्ट घ्यायला तयार आहे, पण सर मला सुप्रीम कोर्टाचा जज व्हायचंय. ठीक आहे, त्याला बोलण्यासाठी माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती की तो कष्ट घेऊन JMFC पर्यंत जाऊ शकतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास होऊ शकतो, तो डिस्ट्रिक्ट जज होऊ शकतो, पण हायकोर्टाचा जज व्हायचा असेल आणि जर सुप्रीम कोर्टाचा जज व्हायचा असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये मात्र फक्त रिकमेंडेशनच लागतं. आज हे 5 जजेस एका पॉलिटिकल पार्टीकडे जर समजा वळत असतील, ठीक, एखादा कुठला जज जर सकाळी एका पॉलिटिकल पार्टीच्या तिकिटावर राज्यसभेचा सदस्य वगैरे जर होत असेल तर तो फक्त एक जज होत नाहीये. तर लक्षात घ्या, ह्या जजने आपले कितीतरी चेले चपाटे ज्युडिशरीमध्ये भरलेले आहेत. ज्युडिशरीमध्ये हायकोर्टाचा जज व्हायचा असेल, सुप्रीम कोर्टाचा जज व्हायचा असेल तर कोलॅजियमच आपल्या मर्जीतले लोक फक्त खाली भरत असतात. ठीक आहे, कितीतरी क्वालिफाईड वकील लोक आपल्याकडे आहेत, कितीतरी क्वालिफाईड त्याच्यामध्ये तुम्हाला लिगल फ्रॅटर्निटीमध्ये लोक तुम्हाला सापडतील, पण यातला कुठलाही माणूस हायकोर्ट जज किंवा सुप्रीम कोर्ट जज जोपर्यंत त्याचं वर काहीतरी रिकमेंडेशन राहत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे एखादा माणूस जर समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीकडे एखादा चीफ जस्टिस जात असेल तर लक्षात घ्या, ज्युडिशरीला एक कीड लागते आहे. ठीक आहे, पुढे किती पिढ्यानपिढ्या एक पॉलिटिकल पार्टी ज्युडिशरीला त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करू शकते. ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडियांनी चंद्रचूड साहेबांनी पंतप्रधानांना आपल्या घरी गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं. ठीक आहे, त्यांनी आरती करावी, स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये पूजा करावी, आपली स्वतःचा फेथ असावा, नक्कीच असावा, पण तो आणण्यासाठी अशा पद्धतीने जो माणूस एक्झिक्युटिव्हचा हेड आहे, जो लेजिस्लेचरचा सुद्धा हेड आहे, आपल्या भारतामध्ये कम्प्लीट सेपरेशन ऑफ पॉवर नाही आहे. ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर हे जे 3 विंग आहेत हे आपल्याकडे ऑलरेडी असं कम्प्लीट सेपरेशन नाही आहे. जे लोक लेजिस्लेचरमध्ये बसतात तेच लोक एक्झिक्युटिव्हचा पार्ट असतात. ऑलरेडी हे दोघं एकच आहेत आणि हे जर लोक तिसऱ्या व्यक्तीसोबत जर बसले तर त्या देशाचा कार्यक्रम व्हायला वेळ लागत नाही. आपण सामान्य लोकांनी जो विश्वास ज्युडिशरीवर ठेवायचा, न्यायदान मागायचा, जर लेजिस्लेचर तुमच्यावर अन्याय करत असेल, जर एक्झिक्युटिव्ह तुमच्यावर अन्याय करत असेल आणि ज्युडिशरी त्याच्या मांडीला मांडी लावून जर बसली असेल तर अशा वेळेस तुम्ही लोकांनी न्याय कुठे मागायचा, एकदा विचार करा ह्या गोष्टीचा. मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगितलं की ज्युडिशरीच्या जजेस लोकांच्या अपॉइंटमेंट अशा पद्धतीने होतात आणि ह्यातले वरचे जे तुम्ही जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर एखाद्या पॉलिटिकल पार्टी जॉईन करत असतील, जर एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया पॉलिटिकल पार्टी जॉईन करत असेल तर भारतातले कितीतरी हायकोर्टचे जे जजेस आहेत त्या जजेस लोकांना तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता. भारतातल्या कितीतरी हायकोर्टातले निर्णय तुम्ही तुमच्या बाजूने मांडू शकता. ठीक आहे, तुमचे कितीतरी निर्णय तुमच्या बाजूने येतील, हे गोष्ट लक्षात घ्या. पॉलिटिकल पार्टीकडे एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया जाणे म्हणजे पूर्ण ज्युडिशरीला कीड लागल्यासारखं आहे. हे कीड लागलेली जी आहे, तुमच्या हे गोष्ट जर लक्षात येत नसेल, आपल्याला असं वाटत असेल आज की फक्त एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया राज्यसभेचा खासदार झाल्यामुळे काय फरक पडतो. ठीक आहे, एक जर समजा जस्टिस कुठे गेल्यामुळे काय फरक पडतो, तर तो फक्त एक माणूस जात नाहीये. ठीक आहे, त्याने कोलॅजियममध्ये असताना भरलेले जे बाकीचे 10-20 जजेस आहेत, ठीक आहे, हे लोक सुद्धा त्याच्या आयडिओलॉजी सोबत तिकडे त्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जात आहेत. ठीक आहे, या लोकांचं म्हणजे माझी जर अपॉइंटमेंट कोणी करत असेल, हायकोर्टाचं जज होणं फार अवघड आहे. म्हणजे माझ्या पुतण्याला मी हायकोर्टाचा जज म्हणून बसवलेला आहे, तर माझा पुतण्या कधी माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. मी जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये असेल तर त्या हायकोर्टाचे काय निर्णय यायचे हे मी ठरवेल. म्हणजे कितीतरी हायकोर्ट, कितीतरी सुप्रीम कोर्ट जे आहेत, येणारे जे जजेस आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्युडिशरीला एक कीड लागण्याचं काम त्याच्यामध्ये हे एक जज जाण्यामुळे होत आहे. तुम्हाला काय वाटतं? हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी माझं पर्सनल मत मांडलेलं आहे, माझ्या अनुभवानुसार मी ते विचार मांडलेले आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, ह्या अशा प्रकारच्या गोष्टींवर चर्चा होण्यासाठी ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला ज्युडिशरीमध्ये यायचं असेल, तुम्ही ज्युडिशरीमध्ये येऊन अशा प्रकारच्या गोष्टींचा, अशा जजेस लोकांचं तुम्ही आदर्श मानू नका. ठीक आहे, अशा जजेस लोकांचं पालन तुम्ही करू नका. ठीक आहे, पॉलिटिकल आपली पर्सनल लाईफ वेगळी असायला पाहिजे आणि ज्युडिशियल लाईफ आपली वेगळी असायला पाहिजे. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाची गरिमा आपण कधीही कमी होऊ द्यायला नको. कारण ते पद जे आहे, ते पद आज आपल्यापाशी आहे, पण ते पदाची स्वतःची एक मर्यादा आहे, त्या पदाची स्वतःची एक किंमत आहे. त्या पदाची स्वतःसाठी ती मर्यादा राखण्यासाठी कितीतरी आपले जे सक्सेसर आहे, म्हणजे आपले जे कितीतरी जे वरचे लोक आहेत, अँसेस्टर आहेत, ठीक आहे, ह्या कितीतरी लोकांनी
याच्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, तेव्हा कुठे त्या पदाला तेवढी किंमत आलेली आहे. ती किंमत जर आपल्याला कायम अबाधित ठेवायची असेल, तर ज्युडिशरीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक जजेस लोकांची ही जिम्मेदारी आहे. तुमची प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, की आपण त्या मर्यादेचं कायम पालन केलं पाहिजे. ठीक आहे. तर हे माझे या बाबतीतचे विचार झाले. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पाठवा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही हे सबस्क्राईब सुद्धा करा. कारण अशा महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ पण शेवटी टाकत आहे. तुम्ही पण विचार करा, की जस्टिस चंद्रचूड साहेबांनी जे बोलले, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय योग्य वाटतं किंवा अयोग्य वाटतं. ठीक आहे. धन्यवाद.